महामार्ग ओलांडून जात असताना एका 34 वर्षीय महिलेला भरधाव येणाऱ्या कारने जबरदस्त धडक दिली, ज्यात महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला। ही घटना मंगळवार दिनांक 9 तारखेला 5 वाजताच्या दरम्यान तिवसा बसस्थानकासमोर घडली। शीतल संदीप हिरकणे, राहणार शेंदोडा बुद्रुक, तालुका तिवसा असे अपघातात मृत पावलेल्या महिलेचे नाव आहे। मृतक शीतल ही तिवसा तहसील कार्यालयात मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी म्हणून कार्यरत होत्या। MH48 P 1635 या क्रमांकाची कार ही अमरावतीच्या दिशेने जात होती। याच दरम्यान शीतल पायदळ बसस्थानकाकडे जात असताना अचानक भरधाव कारने तिला जबर धडक दिली, ज्यात तिच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली। यावेळी नागरिकांच्या मदतीने तातडीने शीतलला जखमी अवस्थेत उपचारासाठी तिवसा उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले। मृतक शीतल ही विवाहित असून तिला एक 3 वर्षाचा मुलगा आहे। या घटनेची माहिती मिळताच तहसीलदार डॉक्टर मयूर कडसे, नायब तहसीलदार आशिष नागरे, नरेंद्र कुरडकर आणि तहसील कार्यालयातील कर्मचारी आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। जनसमर्थन न्यूज, तिवसा, जिल्हा अमरावती।